अकोले जिल्हा अहिल्यानगर दिनांक 16 एप्रिल 2025। अकोले तालुक्यात 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा आणि कांदा या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे। या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपनीकडे तक्रार नोंदवून तब्बल 15 दिवसांनंतरही पंचनामे करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता तालुका कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की शासनाच्या धोरणानुसार नुकसान झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी 72 तासांची मुदत दिली जाते आणि आम्ही ती पाळतो, परंतु पंचनाम्यासाठी जे 15 दिवस दिले जातात त्याचे पालन प्रशासन का करत नाही। पंचनामे न झाल्यास आम्हाला विम्याचा लाभच मिळणार नाही। महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर। आणि ही मागणी संताप व्यक्त करणारे निवेदन तहसीलदार अकोले, तालुका कृषी अधिकारी श्री सचिन गिरी, विमा कंपनीचे अधिकारी श्री मुंडे, अकोले तालुक्याचे आमदार श्री किरणजी लहामटे यांना देण्यात आले। उपस्थित मान्यवर आणि शेतकरी प्रतिनिधी या निवेदन प्रसंगी कृषी मित्र भरत किसन आरोटे, समाजसेवक अनंत महादू घाणे, तसेच शेतकरी संतोष मातेले, संपत गवांदे, प्रकाश काळे, भगवान गाजरे, महादू फलके, भाऊसाहेब गवांदे, रवी आरोटे, अशोकनाथा आरोटे, अवी आरोटे, अर्जुन आरोटे, रामदास काळे, सीताराम आरोटे, श्रीपत आरोटे, अशोक मातेले, सूर्यभान गवांदे आणि इतर शेतकरी उपस्थित होते। ब्राह्मणवाडा, बदगी, चैतन्यपूर, बेलापूर, काळेवाडी, जांभळे, कळंब, मन्याळे, करंडी, जाचकवाडी, खुंटेवाडी यासारख्या गावातील सुमारे 150 शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या या तीव्र संतापाची दखल प्रशासन कधी घेते, पंचनामे कधी होतात आणि या संघर्षाचे पुढे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। ब्राह्मणवाडा, चैतन्यपूर, बेलापूर, बदगी, काळेवाडी, करंडी, मन्याळ, पिसेवाडी या ठिकाणी 2 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। चैतन्यपूरला गारपीटही झाली। त्याचे कृषी विभागाने सर्वे पण केला, त्यातही त्यांनी निष्कर्ष काढला असेल आणि आम्हाला कृषी विभागाने सांगितलं होतं की ज्यांनी विमे भरले त्यांनी कंप्लेंट नोंदवाव्यात, तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या पण 72 तासाच्या आतच नोंदवाव्यात। 72 तासानंतरच्या कंप्लेंट स्वीकारल्या जात नाही आणि शेतकऱ्यांनी कंप्लेंट नोंदवूनही आज 15 दिवस होऊन गेली कंप्लेंटला, पण अजून त्यांचे पंचनामे झालेले नाहीत। कारण शेतकऱ्याची कंप्लेंट घेताना त्यांना फक्त 72 तासाची मुदत आहे आणि पंचनामे व्हायला अवकाश का? फक्त कंपन्यांनाच स्वातंत्र्य आहे का? त्यांना मुदत ते का 15 दिवसाची मुदत का पाळत नाहीत ते? म्हणून आम्ही कृषी विभागाला निवेदन देण्यासाठी आलोय। आमच्या विभागातली ब्राह्मणवाडा असेल, चैतन्यपूर असेल, बेलापूर, काळेवाडी, जांभळे, बदकी असेल, कळंब, मन्याळ, पिसेवाडी, करंडी विभागातले सर्व शेतकरी इथे हजर आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आम्ही इथे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। नमस्कार, मी समाजसेवक अनंत महादू घाणे। आम्ही भात पीक विमा आणि गहू, ज्वारी, बाजरी या संदर्भात जे आवाज उठवलं त्या संदर्भात जो पीक विमा दिला, कृषी अधिकारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, पीक विमा कंपनीचे सहकार्य केलं, मी त्यांचा धन्यवाद मानतो। आणि आज 2 आणि 4 तारखेला झालेला अवकाळी पाऊस यामध्ये आमची कांदा, बाजरी, गहू यांचं, हरभरा यांचं अतोनात नुकसान झालं 2 ते 4 तारखेला झालेल्या पावसामध्ये। याचं निवेदन देण्यासाठी माझे सर्व ग्रामस्थ, सहकारी विभागातील कार्यकर्ते, कोतुळ, ब्राह्मणवाडा, राजूर, वाराणसी, भंडारदरा, हिरविरा या भागातील सर्व शेतकरी क्लेम करण्यासाठी इथं उपस्थित साहेबांनी निवेदन दिलं। गिरी साहेबांना एवढंच माझं म्हणणं आहे का साहेब, जे आम्ही पीक विमा उतरवला त्याची क्रॉप कटिंग झाल्यानंतर जी नुकसान झाली त्या नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नाहीत, ते तात्काळ व्हावेत व माझ्या शेतकऱ्यांना सरसगट जे कांदा असेल, ज्यांचं गहू असेल, हरभरा असेल, त्यांना सरसगट पीक विमा मिळावा अशी मी प्रशासनाला आणि कंपनीला विनंती करतो। घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी समेत सर्व आमच्या परिसरातील सर्व शेतकरी चैतन्यपूर, बदगी, काळेवाडी, जांभळे, ब्राह्मणवाडा, मन्याळे, कळंब, करंडी त्याचप्रमाणे भंडारदरा असेल, इकडून वाराणसी परिसरातील सर्व कोतुळपट्ट्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मागणी हेच आहे की 2 आणि 4 या तारखेच्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला हा अनावधानाने अगदी कुठल्याही प्रकारची हे नसताना रात्री अचानक हा पाऊस झाला आणि या पावसाने अतोनात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। एवढंच निवेदन आहे की याची पीक विमा जो काढला आहे नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमे काढले होते आणि याची दखल घेऊन या ठिकाणी सर्वांना हवी ती पाहिजे ती मदत मिळावी।
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.